वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. संसर्ग म्हणजेच काय? जेव्हा एखादा रोग पसरणारे जीवाणू तुमच्या शरीरावर आक्रमण करतात तेव्हा ते निरनिराळ्या चिन्हे आणि लक्षणांना सुरुवात करतात, ज्याला बुरशीचे संसर्ग म्हटले जाऊ शकते. संसर्गाचे कारण बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीव जंतू हे बाह्य किंवा अंतर्गत असू शकतात. बरेच जीवाणू खूप वेगवेगळे आजार पसरू शकतात. संसर्ग म्हणजे प्राथमिक असू शकतात, जो वर्तमान शारीरिक स्थितीमुळे झालेला असेल, किंवा दुय्यम असू शकतो, जे पूर्वीच्या संसर्गामुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या किंवा एखाद्या जखमेमुळे होऊ शकतात. आता संसर्ग म्हणजेच काय? संसर्ग म्हणजे जेव्हा एखादा रोग पसरणारे जीवाणू तुम्हाला म्हणजे इतरांना रोग झालेला असेल, तो रोगापासून पसरणारे जीवाणू जर तुमच्या शरीरावर आक्रमण करत असतील, जर शरीराला ते आक्रमण करत असतील, तेव्हा ते निरनिराळ्या जीवजंतूंना आपल्या शरीरात प्रवेश करते, ज्याला बुरशी किंवा बुरशी संसर्ग असे म्हणतात. बरेच जीवाणू खूप वेगवेगळ्या आजारावर परखू शकतात. तसेच संसर्गामुळे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास शरीरावर जास्तीत जास्त जीवाणू आक्रमण करतात. संसर्गाची प्रस्तावना. संसर्गाची चिन्हे व लक्षणे बघू. संसर्ग म्हणजे सामान्यतः होणाऱ्या जागेवर आणि संसर्गजन्य जीवाणूवर अवलंबून असतात. संसर्ग हे सामान्यतः होणाऱ्या जागेवर किंवा जीवाणूवर संसर्ग अवलंबून असतात. संसर्गाची लक्षणे काय? तर सूज आणि लालसरपणा, ज्या जागेला जखम किंवा काही झाल्यास त्याला वेदना, ताप, पोटदुखी, व्रण येणे, नाक गळणे, खोकला, हालचाल करणे कठीण जाते, स्मरण, मृत्यूवश ही संसर्गाची लक्षणे आपल्याला दिसून येतात. संसर्गाची कारणे. बॅक्टेरिया, बुरशी, व्हायरस आणि परजीव जसे नायटा, जंत, लिका, पिशू आणि टिक्स हे कारक जीवाणू असू शकतात. संसर्गाची कारणे. माणसाकडून माणसाला होणारे संसर्ग, प्राण्यांकडून होणारा संसर्ग, आईकडून जन्माला येणाऱ्या बाळाला संसर्ग, जर आईला संसर्ग झाल्यास तो बाळाला होण्याची शक्यता असते. दूषित अन्न व पाणी. दूषित अन्न खाण्यापिण्यात गेल्यास संसर्ग होण्याची कारणे लक्षणं दिसून येतात. कीटक चावल्यावर, विषारी कीटक असल्यास तो आपल्या शरीराला चावला, त्याच्यापासून शरीरात जाण्याची भीती असते. संसर्ग. माणसाच्या वस्तूचा वापर केल्यावर लॅटरजिक ट्रान्समिशन. संसर्गित माणसाची वैद्यकीय उपकरणे जसे की सिरिंज एका माणसापासून दुसऱ्याला होणारा जो संसर्ग असतो तो म्हणजे सिरिंजपासून सुद्धा होतो, दुसरी सिरिंज न वापरल्यास. नोसोकॅमिकल संसर्ग. रुग्णालयात होणारा. संसर्गाचे निदान आणि उपचार. आता संसर्गाचे निदान काय आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट, उपचार काय केलेले आहेत. तसेच शारीरिक तपासणी, फिजिकल टेस्ट, मायक्रोबायोलॉजिकल तपासणी, लॅब टेस्ट जसे की युरिन टेस्ट, रक्त तपासणी, मूत्र तपासणी, मलमूत्र तपासणी, घसा आणि मेंदू व मज्जारस यामधील द्रवपदार्थ यांच्या चाचण्या, एक्स-रे आणि MRI काढून इमेजिंग चाचण्या, बायोप्सी, PCR ही संसर्गाचे निदान म्हणजे त्याची ट्रीटमेंट घेऊ शकता. आता उपचार काय? अशा प्रकारे संसर्ग समजून येते. उपचार, ट्रीटमेंट. अँटीबायोटिक, त्याच्यावर काय आपण ट्रीटमेंट. अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल औषधे, अँटीप्रोटोझोल औषध, अँटीफंगल्स आणि लसीकरण ही ट्रीटमेंट संसर्गावर उपलब्ध आहेत. नैसर्गिक उपचार. आता घरगुती. नैसर्गिक म्हणजे घरगुती, तर घरी तुम्ही कसा उपचार करू शकता. ग्रीन टी, कॅनब्रेनचा रस, लसूण या गोष्टीचा संसर्ग. तुम्ही लसूण चहामध्ये किंवा लसूण ठेसून खाल्ल्याने संसर्गापासून संरक्षण होते. या गोष्टीचा संसर्गजन्य रोगाशी लढू शकतात. इतर ह्या सर्व गोष्टी संसर्गाला लढू शकतात. अशा प्रकारे
अशा प्रकारे संसर्ग म्हणजेच काय ते आपण जाणून घेतले. जर तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.